लोकनेते विलासरावजी देशमुख चॅम्पियनशिप सामन्याचा थरार सध्या लातूर शहरातील दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर होत आहे. लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज देशमुख यांच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील युवकांना खेळण्याची संधी मिळावी यासाठी आयोजित केलेल्या या सामन्यांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. IPLच्या धर्तीवर हे सामने थेट जनतेपर्यंत पोहोचावेत यासाठी सर्व सामन्यांचे थेट प्रेक्षेपण YouTube मार्फत केले जात असून स्क्रीनवर रन रेट, खेळाडू, बॉल, धावा हे सगळं आंतरराष्ट्रीय सामन्यासारखं पाहायला मिळते. त्यामुळे लाईव्ह सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिलाय. ज्यांच्यामुळे या सामन्याचे लाईव्ह प्रेक्षेपण होते ते अमित जगताप यांच्याशी यावेळी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. लातूर शहरामध्ये लोकनेते विलासराव देशमुख चॅम्पियनशिप स्पर्धेच्या निमित्तानं लातूरच्या दयानंद कॉलेजमध्ये क्रिकेटच्या चॅम्पियनशिपचा थरार सध्या रंगलेला आहे. आणि या चॅम्पियनशिपचं वैशिष्ट्य म्हणजे IPLच्या धर्तीवरती हुबेहूब हे जे क्रिकेटचं प्रसारण होतं ते लाईव्ह होतं आहे. आणि IPLमध्ये ज्या पद्धतीनं हे सगळं स्क्रीनवर आपण पाहतो त्याच पद्धतीने हे सगळं लाईव्ह होताना दिसतंय. आणि हे सगळं प्रसारण लाईव्ह करण्यासाठी माझ्यासोबत अमित जगताप जे आहेत त्यांनी हे सगळं प्रसारण लाईव्ह केलेलं आहे. त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत. सर, मला सांगा, पहिल्यांदा आपण लाईव्ह प्रसारण या ठिकाणाहून करतो आहोत. IPLच्या धर्तीवरती लोकांनी IPLचं लाईव्ह प्रसारण आपल्या मोबाईलवरती, स्क्रीनवरती पाहिलं. आज ग्रामीण T10 स्पर्धा जी आहे ती पाहतायत. काय यामागचा अनुभव आहे, कशा पद्धतीचं आयोजन आहे? पहिल्यांदाच ॲक्च्युली लातूरमध्ये आम्ही आलो इथे. ॲक्च्युली इथे येण्यामागचं धोरणच हे होतं की ग्रामीण T10 विषयी आम्ही खूप ऐकून होतो आणि आम्हालाही अशी इच्छा होती. आम्ही संभाजीनगर झालं, पुणे झालं, आउट ऑफ पुणे झालं, राजस्थान झालं, बऱ्याच ठिकाणी आमचे लाईव्ह ब्रॉडकास्टिंगचे प्रोग्राम होत असतात. पण लातूरमध्ये येण्यामागचं उद्दिष्ट होतं की जे मी गेले 3-4 वर्षापासून ग्रामीण T10बद्दल ऐकून आहे आणि धीरज भाई यांची जी महत्त्वाकांक्षा आहे की ग्रामीणमधल्या खेळाडूंना एका प्लॅटफॉर्म मिळावा, त्या हिशोबाने आमच्याशी त्यांनी जेव्हा कॉन्टॅक्ट केला त्यावेळेस आम्हालाही ते एक उत्साह होता की लातूरमध्ये आपण जाऊन आपल्या ह्याच्यामध्ये ब्रॉडकास्टिंगमध्ये अजून काही काही नवीन गोष्टी करता येतील. त्या पद्धतीने मी इथे आल्यानंतर आम्हाला कळलं की जे आयोजन होतं किंवा जो काही उत्साह असेल, आम्ही बरेचदा बघितलं, बऱ्याचशा टीमवाल्यांसंग आम्ही चर्चा केली. 60-70 किलोमीटरवरून खेळाडू इथं खेळतोय. याचाच अर्थ काय होतोय की लातूरमध्ये क्रिकेट प्लॅटफॉर्मची फार मोठी गरज आहे. कारण क्रिकेटची आवड असणारे भरपूर खेळाडू आहेत जे 70-80 किलोमीटरवरून एवढ्या उन्हामध्ये खेळतात. सो हा प्लॅटफॉर्म आम्हाला प्रचंड मोठा असा वाटतोय आणि नक्कीच धीरज भाईंबरोबर बोलणं झालं त्या पद्धतीने असं वाटतं की पुढच्या वर्षी लातूरमध्ये बरंच काही नवीन दिसणार आहे. सुरुवात आपण जर पाहिलं तर अनेक वेळा तुम्ही असं थेट प्रसारण अनेक राज्यांमध्ये केलेलं आहे. मात्र लातूरचं काय वेगळं वैशिष्ट्य वाटलं? लातूरची क्रिकेट कशी वाटली, लातूरचे प्रेक्षक कसे वाटले आणि कसा प्रतिसाद एक लाईव्ह बघून तुम्हाला मिळतो? कधीही आपण ज्यावेळेस एखादा इव्हेंट ब्रॉडकास्ट करत असतो, ब्रॉडकास्ट करत असताना इव्हेंटमध्ये जितकं सहकार्य मिळत असतं तितकं आउटपुट चांगला मिळत असतो. कारण काय असतं ना, आपण एक ग्रामीण भागात येतो. ग्रामीण भागात आल्यानंतर कॅमेऱ्याची पोझिशन्स असेल, मिळणारे ग्राफिक्स असतील किंवा मिळणाऱ्या डिटेल्स असतील, ज्या ऑर्गनायझर, मॅनेजमेंट कमिटीकडून ज्या वेळेत मिळायला हव्यात, ह्या गोष्टी वेळेत मिळाल्या तर त्याचा आउटपुट अजून उत्कृष्ट करता येतो. लातूरमध्ये आल्यानंतर असं झालं की इथे जे काही इव्हेंट ऑर्गनायझर किंवा कमिटी आहे, अगदी हा इव्हेंट इतक्या मेहनतीने करतायत की त्यांना ती इच्छा आहे. जे पुण्यामध्ये होतं, जे मुंबईमध्ये होतं, जे IPLमध्ये दिसतं, आमच्या इथं कसं दाखवता येते हे पहिल्या दिवसापासून आम्हाला त्यांचं मिळणारं सहकार्य होतं. त्यामुळे हा एक तुम्हाला आता त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसतोय. आणि डेफिनेटली ग्रामीण भागात येतो आपण. ग्रामीण भागात आल्यानंतर काही गोष्टींचं हे मिळत नाही, आपल्याला सपोर्ट मिळत नाही म्हणण्यापेक्षा ते टेक्नॉलॉजी इथं आलेली नसते. त्या टेक्नॉलॉजीला बाहेरून आणणं ते कॉस्टली पडतं. परंतु इथल्या मॅनेजमेंटनी तो एक प्रयत्न केलेला आहे की त्या टेक्नॉलॉजीमध्ये काहीही गडबड होऊ नये, त्या सगळ्या गोष्टी पुरवण्यात आहेत. 2-3 गोष्टी आहेत याच्यामध्ये, जसं की लाईट अजून वाढायला हवी आहे. कारण आपण इथं तुमच्या इथं खूप उष्णता असते. संध्याकाळी ज्यावेळेस खेळायला लागतो की लाईट येते, लाईटची उंची वाढायला हवी. सेकंडरी हा इव्हेंट एवढ्या उंचीवरती पोचलेला आहे. आता आम्ही एवढ्या वेगवेगळ्या ठिकाणावरून आम्हाला कॉल येतात की ग्रामीण 10चं वैशिष्ट्य हे जे काय आहे ते लाईव्हमध्ये जेव्हा बघतात तर भरपूर ठिकाणून, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन असेल किंवा अनेक ठिकाणावरून आम्हाला असे कॉल येतात की खूप चांगला प्लॅटफॉर्म धीरज भाई यांनी तयार केलेला आहे. आता धीरज भाई यांची महत्त्वाकांक्षा जी मी काल बघितली, 2 मिनिटच फक्त मी त्यांच्याशी बोललो असेल, पण 2 मिनिटांमध्ये धीरज भाई यांची जी महत्त्वाकांक्षा दिसली त्याचा रिझल्ट नक्कीच मला असं वाटतं की पुढच्या वर्षी तुम्हाला दिसेल.
निश्चित स्वरूपात आता आपण यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपण सध्या हे लाईव्ह करतो. इथे येणारे प्रेक्षक तर लाईव्ह मॅच पाहतच आहेत, पण यूट्यूबवरती जो प्रेक्षक आहे तो खेड्यापाड्यातला प्रेक्षक आहे किंवा ग्रामीण भागातला प्रेक्षक आहे, तो सुद्धा भरभरून प्रतिसाद देतोय. आणि त्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला कसं फीडबॅक मिळतंय? जर पाहायला गेलं ना तुम्ही, ग्रामीण भागातल्या अशा प्रीमियर लीग टाईप जे टुर्नामेंट असतात, अशा टुर्नामेंटला जर इंडियन लेवलचे प्लेयर खेळले तरच तिथं जास्त करून लोक बघतात. पण ह्या टुर्नामेंटचं एक वैशिष्ट्य काय माहिती का, इथे फक्त ग्रामीण भागातले खेळाडू खेळत आहेत. असं नाही आहे की ते कुठल्या तरी इंडियन लेवलच्या प्लॅटफॉर्मवर खेळलेत म्हणून त्यांना बघण्यासाठी लोक येतात. तुम्ही जर पाहिलं असेल तर साधारणतः 40,000 ते 50,000 रोजचे व्ह्यूवर्स आहेत यूट्यूबवरती आणि करोडोचा रिच इन तुमच्या इंस्टाग्रामवरती पोहोचलेला आहे. सो हा जो रिच इन आहे ना, हा काही क्रिएट केलेला रिच इन नाही आहे, बूस्ट केलेला रिच इन नाही आहे, हा तुमच्या तळागाळातल्या ग्रामीण भागातला आलेला रिच इन आहे. ह्या टुर्नामेंटचं हेच वैशिष्ट्य आहे. एकही इंडियन प्लेअर या टुर्नामेंटमध्ये खेळत नसला तरी पुढचे इंडियन प्लेअर घडणारी ही टुर्नामेंट आहे, घडवणारी ही टुर्नामेंट आहे. त्यामुळे बघणारा जो प्रेक्षक जो आहे ना, तो जिनियन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो क्राऊड आहे 40-50 हजार ही खूप मोठी व्ह्यूवरशिप झालेली आहे. आणि हा जो क्राऊड आहे, हाच क्राऊडला तुम्ही पुढच्या वर्षी तुम्ही मजबूत ह्याच्यामध्ये कन्वर्ट करू शकता. म्हणून मला सांगण्याचं तर आम्ही इतक्या वेळ यूट्यूबला वगैरे इव्हेंट करतो, जिनियन क्राऊड आहे ते. जिनियन म्हणजे धीरज भाईंवरती असेल किंवा क्रिकेटवरती प्रेम करणारा क्राऊड आहे. हा काही क्राऊड असा जनरेट केलेला क्राऊड नाही आहे. गेल्या वर्षीचा तुम्ही रिच इन बघा आणि ह्या वर्षीचा 40-50 हजाराचे व्ह्यूवर्स बघा, प्रचंड आहेत. म्हणजे प्रचंड असा हा एक ग्रामीण टीमला सपोर्ट आहे. जे काही गोष्टी कमी आहेत धीरज भाई यांना स्वतःला माहिती आहेत, त्या गोष्टी पुढच्या वर्षी, कारण धीरज भाई यांचं जे काही मी बघितलं, त्यांचं स्वप्न असं आहे की माझा लातूरचा खेळाडू जो आहे ना, तो इंटरनॅशनल स्टेडियमवरती खेळायला पाहिजे. आणि डेफिनेटली जर ह्या टुर्नामेंटचा रिस्पॉन्स बघता तर डेफिनेटली यातले काही खेळाडू ISPL मध्ये झळकले तर नवल वाटायला नको. आणि आम्ही पुढच्या वर्षी नक्की प्रयत्न करतो आहे की ISPL सुद्धा ह्या टुर्नामेंटला ॲफिलिएट करायला तयार होईल. निश्चित स्वरूपात धीरज भैयाचा तर हा प्रयत्न नेहमीच राहिलेला आहे. दरवर्षी या मॅचेस भरतात, ग्रामीण T10 ह्या दरवर्षी असतात. पण दरवर्षी तुम्हाला येण्याची इच्छा होणार आहे का? आणि हा अनुभव पाहतात, लातूरची गरमी तर ठीक आहे, पण बाकीचा इतर अनुभव पाहतात. दरवर्षी तुम्ही आग्रहाने यावं असंही लोक विनंती करतात. दरवर्षी येणार का? 100%. मी स्वतः एक ग्रामीण भागातला व्यक्ती आहे आणि मला नेहमी आवडतं. मग आमचं बारामती असो, आमचं दौंड असो, संभाजीनगरला आम्ही आमचंच म्हणतो, तसंच आता आम्ही आपलं लातूर म्हणतो, आमचं लातूर म्हणतो. डेफिनेटली मला 100 नाही 200% आवडेल लातूरमध्ये यायला आणि आमच्या काही कला असतील ब्रॉडकास्टिंगमधल्या त्या सर्व इथं दाखवायला आवडेल. तुमच्या माहितीकरता सांगतो, देशमुख फॅमिली ही जरी लातूरची जरी असली तरी रितेश भैया किंवा मोठ्या साहेबांच्या जर तुम्ही पाहिलं तर आमच्या दौंड तालुक्यावरती मोठ्या साहेबांचं विशेष प्रेम होतं. मोठ्या साहेबांचा जो कनेक्ट आहे तेव्हा आम्हाला ही फॅमिली जी आहे ही फॅमिली आमची फॅमिली वाटते. त्यामुळे जेव्हा मला कॉल आला आणि मला असं सांगण्यात आलं की धीरज भैयांची इच्छा आहे, सो आम्ही कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आम्ही इथे पोचलो आणि आमचं काम चालू केलं. आणि तुम्ही जे बोलता की पुढच्या वेळेस येण्याची इच्छा आहे, आम्ही तर सांगतो की पुढचे 10 सीझन आम्हीच करावेत. म्हणजे इथल्या लोकांचं प्रेम पाहिलं, इथल्या लोकांचं सहकार्य पाहिलं, धीरज भाईंची आपुलकीनी सर्व व्यक्तिगत आमच्या इथे काम करणारे प्रत्येकाची व्यक्तिगत चौकशी करण्याची आपुलकी पाहिली. ते पाहिल्यानंतर डेफिनेटली आम्हाला स्वतःला असं वाटतं की आम्ही आमच्या जिल्ह्यात नाही, म्हणजे आम्ही पुणे जिल्ह्यातच आहोत असं आम्हाला फील येतं. निश्चित स्वरूपात अशा पद्धतीनं हे थेट प्रक्षेपण जे आहे ते अमित जगताप यांच्या माध्यमातून संबंध लातूर जिल्ह्यालाच नव्हे तर मराठवाडा आणि महाराष्ट्राला पाहायला मिळते. आणि दरवर्षी अशाच पद्धतीनं अमित जगताप सर हे लातूरमध्ये यावेत आणि हा असा इव्हेंट जो आहे तो लाईव्ह करावा अशी इच्छा प्रत्येक लातूरकरांची असणार आहे. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर.